राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातून एक अनोखी प्रेम कहाणी समोर आली। येथील एका महिलेने भावाच्या घटस्फोटानंतर स्वतःचा नवरा सोडला। ती 4 वर्षांपासून रामचंद्र नावाच्या व्यक्तीसोबत संपर्कात होती। ती आपल्या नवऱ्यामुळे समाधानी नव्हती आणि तिचं त्याच्याशी लग्न झाल्यापासूनच न पटल्याचं तिने सांगितलं। नवरा सोडून ती 3 वर्षांनी प्रियकरासोबत राहायला गेली, पण तिला धमक्या मिळू लागल्या। अखेर तिने पोलिसांकडे मदतीची मागणी केली। चुरू जिल्ह्यातील कित्सार गावातील महिला आपल्या नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत राहायला गेली। रामचंद्र हा चुरू जिल्ह्यातील जिगानिया गावातील असून त्याचं राजलदेसर येथे शूजचं दुकान आहे। या दुकानात महिलेची आणि रामचंद्रची पहिल्यांदा भेट झाली होती। त्या भेटीतून त्यांच्यात प्रेम फुललं। त्यांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याची शपथ देखील घेतली, पण महिलेचं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत ठरलं। गायत्रीने सांगितलं की तिचं लग्न आटासाटा प्रथेमुळे जिगानिया गावातील एका व्यक्तीसोबत ठरलं। ही प्रथा म्हणजे भावाच्या लग्नाच्या बदल्यात बहिणीचं लग्न ठरवलं जातं। मात्र तिचा भाऊ आणि वहिनीचा 9 महिन्यांपूर्वी घटस्फोट झाल्यानंतर गायत्रीने नवऱ्याचं घर सोडलं आणि ती आपल्या माहेरी परतली। गायत्री सांगते की लग्नापासून ती नवऱ्यासोबत समाधानी नव्हती, कारण ती 4 वर्षांपासून रामचंद्रसोबत संपर्कात होती। तिच्या कुटुंबाने तिचं लग्न दुसऱ्याच व्यक्तीसोबत केलं होतं। भाऊ घटस्फोटित झाल्यानंतर गायत्री पुन्हा रामचंद्रसोबत संपर्कात आली। 3 महिन्यांपूर्वी तिनं माहेरी सोडलं आणि दिल्लीला रामचंद्रसोबत राहायला गेली, पण आता त्यांना धमक्या मिळत असल्याने ती एसपी कार्यालयात सुरक्षा मागण्यासाठी पोहोचले आहे। गायत्री आणि रामचंद्र यांनी एसपी कार्यालयात पोहोचून संरक्षणाची मागणी केली। दोघं दिल्लीतील ओळखीच्या व्यक्तीसोबत राहत असल्याचं सांगण्यात आलं, मात्र त्यांच्या आयुष्याला धोका असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली। गायत्रीच्या या निर्णयानं तिचं लग्न, कुटुंब आणि समाजासमोरील संघर्ष उघड झाला आहे। तिच्या कहाणीमुळे आता प्रत्येवरी प्रश्न उपस्थित केले जात आहेत।